नमस्कार, मी वर्षा. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तर देवपूजा करूनच झाली. आज आषाढी एकादशीचा दिवस. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज घरी सगळ्यांचा उपवास. आणि हो, आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवासाचा दिवस नाही, तर या दिवशी लाखो वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात. पंढरीची वारी ही फक्त यात्रा नाही, तर जगण्याचं एक सुंदर शिकवण आहे. आता चहा पण तयार झाला होता. मग काय, गरमागरम चहा मी पण घेतला आणि आहोंना पण दिला. आज ना मला साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत. त्यासाठीच बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून कुकरला उकडण्यासाठी लावून दिले. बटाटे कुकरला उकडतायत तोपर्यंत म्हटलं बाकीचं सामान पण सगळं काढून घ्यावं. साबुदाणा तर मी रात्रीच भिजवला होता, त्यामुळे चांगला मऊसूद असा भिजला होता. नंतर ना मग भाजलेले शेंगदाणे मिक्सरला जाडसर असे फिरवून घेतले आणि मिरची पण बारीक करून घेतली. आता म्हटलं वड्यासोबत खायला शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेऊयात. त्यासाठीच ना इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. त्याच्यामध्येच ना लागल तेवढी तिखट मिरची, मीठ आणि साखर. आणि इथं माझ्याकडं ताक होतं, ते मी ताक घेतलंय. मला थोडी आंबट पाहिजे होती, त्यासाठीच ना मी इथं ताक घेतलं आहे. तुम्ही दही पण घेऊ शकता. हे सगळं मिक्सरला फिरवून ना छान अशी मऊसूद चटणी बनवून घेतली. तुम्ही इथे बघू शकता चटणी किती छान झाली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कधी चटणी केली का, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, ही चटणी वड्यासोबत खायला खूप टेस्टी लागते बरं का. आता हे सर्व करेपर्यंत इकडे बटाटे पण चांगले उकडले होते. उकडलेले बटाटे साईडला काढून घेतले आणि त्याच्या सर्व साली पण पटपट काढून घेतल्या. आता इथे ना माझ्याकडे स्मॅशर नसल्यामुळे मी खिसणीच्या साहाय्याने हे ना बटाटे सगळे खिसून घेतले. म्हणजे कसं वडे बनवताना त्याच्यात बटाट्याचे तुकडे राहायला नको, त्यासाठीच सगळे एकजीव व्हायसाठी खिसणीने मस्त असं मऊसूद खिसून घेतले. इथं ना खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे ना तेवढ्या प्रमाणात मिरची टाकून घेतली. नंतर शेंगदाण्याचं कूट, साबुदाणा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि नंतर ना हाताला तेल लावून हे मिश्रण चांगलं एकजीव करून मिक्स करून घेतलं. आता इथे परत एकदा हाताला तेल लावून घेतलं, कारण की आता हे तयार मिश्रणाचे मला वडे बनवायचे आहेत आणि हे वडे बनवताना हाताला चिटकू नये म्हणून परत एकदा मी हाताला तेल लावलं. आणि ह्या मिश्रणाचे आहे ना छान असे, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, मस्त असे वडे बनवून घेतले. इथे ना मी लगेचच तेल पण गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं दोन्ही पण कामं सोबत होतील. इकडे वडे तळण्याचं पण काम चालू राहील आणि इकडे राहिलेल्या पिठाचे वडे पण बनवता येतील. आता इथे तुम्ही बघू शकता आपले वडे पण चांगले तेलात लालसर कुरकुरीत असे तळून तयार आहेत. आता राहिलेले पण वडे असेच लालसर रंगावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. आता इथे ना माझे सगळे वडे तळून तयार झालते. आणि हे असे साबुदाण्याचे वडे ना आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे मी उपवास असल्यावर आवर्जून करतच असते. नंतर ना दुपारी आम्ही गेलो होतो आमच्या जवळ असलेल्या खोने गावामधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तसं तर आम्हाला सकाळीच जायचं होतं, पण सकाळपासून पावसाचं ये जा चालूच होतं. त्यामुळे आता जाऊ नंतर जाऊ करत करत आम्हाला निघता निघता दुपार झाली. दुपारी गेल्यामुळे मंदिरात काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं. आणि बाहेर आम्हाला साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद पण मिळाला. प्रसाद घेतला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. पण अर्ध्या रस्त्यात आलो तोपर्यंत जोराचा धुधू पाऊस चालू झाला. मग काय, गाडी साईडला लावली आणि छत्री घेऊन उभा राहिलो. आणि ह्या मुंबईच्या पावसाचं काय सांगता येत नाही, कधी चालू होईल आणि कधी थांबेल. तुम्ही घेतलं का आज विठ्ठलाचं दर्शन, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.